आदरणीय खिलारी साहेबांचा सन्मान मुख्य मंचावर सागरजी पाटील यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतं। साहेब आपलं मनपूर्वक स्वागत। आणि त्यासोबत भडांगे मेजर ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचा सन्मान नितेश पाटील आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते भडांगे मेजर यांचा सन्मान आपण इथे करायचा आहे। मान्यवर पाहुणे अतिथी देवो भव आणि त्यांचा सन्मान तो आपण या मुख्य मंचावरनं करत आहोत। भडांगे मेजर आपलं देखील आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। मान्यवरांचं स्वागत। जाऊया मैदानामध्ये जिथे जर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक विकेट पडल्या जात आहेत। खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी साकारली जाते। तर भूषणजी खिलारे मेजर यांच्या माध्यमातून इथे जर गोलंदाजाने हॅट्रिक घेतली विकेट हॅट्रिक तर 500 रुपयाचा कॅश प्राइज ते इथे बक्षीस लागले गेले। बॅक टू बॅक 2 विकेट इथे पडल्या गेल्या। सुरुवातीला जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीचा बॉलिंग अटॅक आणि तेवढीच चांगली क्षेत्ररक्षणाची साथ जर तुम्हाला मिळाली तर मग त्याचा परिणाम उर्वरित मॅचमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतो। आणि इथे पहिल्या 2 बॉलवर 2 महत्त्वाचे नवीन बॅटर पंकज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय। विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज लागले गेलाय। खिलारी मेजर यांच्या माध्यमातून डावखुऱ्या हाताने फलंदाज ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय। विकेट हॅट्रिक बॉल होता, थोडासा लेट कनेक्ट झाला बॉल, त्याच्यामुळे तिथे जर आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपाचा चेंडू संपला जाईल। 3 बॉलचा खेळ पाहता पाहता संपला। अजूनपर्यंत स्कोर कार्डवर एकही धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये। एका बाजूला गोरे संघाला आपण पाहतो आणि त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर केळीचा पाडा असा सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी खूप चांगली स्पर्धा, तालुक्यातली एक नामवंत स्पर्धा आहे आणि ती स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय। इथे जर आपण पाहिलं तर अपील होती तर तिथे देखील जर आपण पाहिलं तर निर्धाव शांत ठेवण्याचं काम केलं जात आहे। प्रसाद ज्याला आपण जर पाहिलं सुरुवातीला 2 महत्त्वाचे शिलेदार परतीच्या प्रवासाला पाठवले आणि तदनंतर मग जर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 बॉल ते देखील डॉट स्वरूपाचे इथे हाताळले गेले। 4 बॉलचा खेळ पाहता पाहता संपलाय। खूप चांगली गोलंदाजी, पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला पाहिजे ती गोलंदाजी मात्र आता एक्स्ट्रा स्वरूपाचा चेंडू हाताळला गेलाय। पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय। पंचाची भूमिका विजय बटाल सर आणि त्यासोबत जर आपण पाहिलं तर राहुल अहिरे जे सध्या तरी बजावत असताना एक वाईल्डच्या स्वरूपाने एक धाव स्कोर कार्डवर जोडली गेले आणि धावांचा श्रीगणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। इथे यावेळेस आडवा बॅटनं पहिला षटकार या मॅच मधला निघून गेला चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार। तर 5 चेंडूंचा खेळ संपला। शेवटचा बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय। आडवा बॅटनं खूप चांगला फटका आपण पाहिला। शेवटचा बॉल होता तिथे जर आपण पाहिलं तर डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू संपला गेलाय। पहिलं षटक ते इथे आपल्याला आईगावदेवी पिंपलास कॅप्टन आपल्याला आयोजकांशी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे। आईगावदेवी पिंपलास कॅप्टन एका ओव्हरचा खेळ एका षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर तो 7 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। प्रसाद खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजीची हाताळणी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। आणि आता नवीन गोलंदाज जर आपण पाहिला तर सौरभ तो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर। खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे। आता जर आपण पाहिलं तर सौरभ कशा पद्धतीची गोलंदाजी साकारेल ते आपल्याला पाहायचे। 7 धावांवर 1 षटकार जरूर आला, मात्र ज्या पद्धतीचा बॉलिंग अटॅक झाला तो अगदी काबिले तारीफ। आणि आता सौरभ पहिला बॉल, पहिलाच बॉल थोडासा पडल्यानंतर उंची घेतली बॉलने, मात्र बॅट अँड बॉलचं कनेक्शन ते तिथं बनलं नाही।
आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू संपला जाईल. ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी ती आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगली स्पर्धा ती आपण पाहतोय सावली क्रिएशनच्या माध्यमातून. इथे जर आपण पाहिलं तर चेंडू जेलची संधी होती, जेल सुटला गेलाय, जीवनदान मिळालंय आणि त्याचा परिणाम जर आपण पाहिला तर तिथे खूप चांगल्या वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. 2 चेंडूंचा खेळ या षटकामधला संपलाय. मोठा मटका खेळायचा होता समोरच्या क्षेत्रात, मात्र तिथे एक्स्ट्रा कव्हरला तो झेल सोडला गेला आणि 2 धावाही तिथे पूर्ण झाल्या. चांगली संधी, कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. इथे यावेळेस चेंडूला सरळ उडवून दिलंय. या मॅच मधला आलाय दुसरा षटकार 6. फटका चांगला आहे. चेंडू जर आपण पाहिला तर निघून गेला मैदानाच्या बाहेर. आलाय षटकार 6. आता संपलाय शेवटचा बॉल, तो तिथे आपल्याला आता पाहायला मिळेल. 2 षटकार या षटकामध्ये तर आलेले आहेत. इथे थोडासा फुटवर्कचा वापर केला गेला होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय आणि षटक समाप्त झालंय. ते दुसरं 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 23-23 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय टीम केळीचा पाडा. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होईल. तोपर्यंत एक संधी डीजेला. झालाय. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना कुठल्या पद्धतीचा अडथळा तो होणार नाही याची काळजी तिथे आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे, कुणी गाड्या त्या आपण रस्त्यावर पार्क करू नका. इकडे आजूबाजूला जागा आहे, तिकडे आपण पार्क करू शकता. पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा संपला गेलाय. प्रसाद खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी राहिली आहे त्याच्या माध्यमातून आणि स्कोर कार्डचा विचार केला तर 23 धावा 23.
ते आतापर्यंत आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. टोटल 3 षटकार. शॉर्ट पिच बॉल होता. त्याला जर आपण पाहिलं तर डावखुऱ्या हातानं सध्या तरी फलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीनं सुरुवातीला 2 विकेट पडल्या गेल्या आणि त्याच्यानंतर एका चांगल्या पद्धतीनं खेळ तो सध्या मैदानामध्ये सेट झालाय. एका बाजूला जयदीपला आपण पाहतो आणि दुसऱ्या बाजूला पंकज. या दोघांच्या माध्यमातून खूप चांगला खेळ राहिलाय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला या षटकामधला आणि स्कोर कार्ड 24-24. या षटकामध्ये शांत ठेवलं जाईल की मोठे फटके येतील. मागच्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिले तर 2 षटकार आले होते. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार आला होता आणि आता पाहूया उर्वरित 4 बॉलचा खेळ तो शिल्लक राहिलाय. तिसरा बॉल. अक्षय पांडव सर ज्यांचा आवाज सातत्यानं आपण या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकतोय ते जोडले जातील अगदी थोड्याच वेळात या स्पर्धेच्या निमित्ताने. ते जरा आपण पाहिलं तर ऑफ साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालाय. पॉइंटकडे चांगली फील्ड होते. तीन बॉलचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड 26-26. शांत ठेवलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार, मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार, या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्यात. अगदी खूप चांगली गोलंदाजी. तुमचा महत्त्वाचा जो गोलंदाज असतो त्याच्याकडनं चांगली गोलंदाजी जेव्हा होते तेव्हा मग चांगला खेळ तो निश्चित रूपाने तुमच्या माध्यमातून होत असतो आणि तोच प्रसाद ती कामगिरी पार पाडत असताना इथे उंच उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक जज करतोय. जजमेंट चुकलं आणि चेंडू निघून गेलाय. पाहूया काय इशारा त्या ठिकाणी होऊन आपल्यापर्यंत पोहोचेल आणि चेंडू निघून गेला. 1 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे आणि 4 बॉलचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 30-30 या आकड्यावर. सुरुवातीला 2 महत्त्वाच्या विकेट पडल्या गेल्यानंतर देखील चांगल्या पद्धतीने डाव सावरत आहेत. इथे यावेळी जर आपण पाहिलं तर अगदी आमच्या समोर बॉलला फील्ड केलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं आणि जर आपण पाहिलं तर 2 धावा अंकित केल्या जातील. 32 या आकड्यावर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 5 बॉलचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकामधला शेवटचा बॉल. खूप चांगली स्पर्धा. तालुक्यातलं एक नामवंत मैदान आहे आणि या मैदानावर सातत्यानं दरवर्षी आपल्या भेटीला ही स्पर्धा येत असते आणि यावर्षी देखील खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल होता. पहिली धाव तिथे घेण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक आलाय बॉल खाली आणि 1 धाव तोपर्यंत कंप्लीट झाली. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 33-33 या धावसंख्येवर. चौथ्या ओव्हरला या ठिकाणी सुरुवात होईल. तोपर्यंत जाऊया आमच्या डीजे मास्टरकडे. एक संधी डीजेला. चा खेळ संपलाय. गोलंदाज जर आपण पाहिला तर अक्षय गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौथं षटक. 11च्या सरासरीने आतापर्यंत 33 आकड्यावर धावा आलेल्या आहेत. हे षटक खूप महत्वाचं आहे. अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल उडवलाय आणि खेळाडू कक्षाकडे पाठवून दिलाय.
आलाय षटकार 6. जर आपण पाहिला तर तिसरा षटकार आलाय. खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी साकारतोय अलॉंग दी कार्पेट. हा बॉल जर आपण पाहिला तर एका धावेसाठी तिथे निघून गेलाय. पहिल्याच बॉलला आक्रमण केलं गेलं. गोलंदाजावर थोडासा प्रेशर दबाव ते निर्माण करण्याचा प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर एक सिंगल अंकित केले गेले. कमबॅक केलंय गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून देखील. इथे एका बाजूला गोरे संघाला आपण पाहतो, दुसऱ्या बाजूला केळीचा पाडा. तिसरा बॉल यावेळेस पंचांच्या उजवीकडनं गोलंदाजी करणं पसंत केले, कारण समोर जर आपण पाहिलं तर पंकज ज्याला आपण पाहतो डावखुऱ्या हातानं फलंदाजी आतापर्यंत चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील झालाय. इथे खोलवा टप्प्याचा बॉल आणि पंचांचं बोट गेलंय आकाशाच्या दिशेने. तिसऱ्या विकेटचा बदन. फलंदाज पंकज बाद. डीजे हा चेंडू जर आपण पाहिला तर बाहेर राहिला थोडासा. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतात. विजय बटाला सर या स्पर्धेच्या निमित्तानं इथे खूप चांगली पंचांची भूमिका. अगदी 3 ऑफिशियल अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. विजय बटाला सर, राहुल ऐरे सर आणि योगेश दोदडे सर. समोर यावेळेसची हाताळणी जर आपण पाहिली तर मागचा चेंडू थोडासा लेग साईडला हाताळायचा होता, यावेळेस समोर हाताळला गेला आणि तिथे देखील फलंदाज बीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 4 बॉलचा खेळ तो आतापर्यंत संपलाय. चौथं षटक पडल्यानंतर चेंडू थोडासा बाउन्स झाला. आपटून टाकलेला बॉल होता. त्याच्यावर देखील तिथे फलंदाज त्याला काहीशे समजत नसणारे चेंडू आहेत. कदाचित गोलंदाजाला फलंदाजाची जी कमजोरी आहे ती माहीत असावी, ती ठाऊक असावी असं सध्या तरी दिसतंय. कारण जर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 तिथे डॉट निर्धार स्वरूपाचे चेंडू संपले गेलेत. इथे यावेळेस जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलाय षटकार. 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय रोहित. सावली क्रिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा जर आपण पाहिली तर लाईव्ह कव्हर केली जाते. खूप सारा प्रेक्षक वर्ग लाईव्हच्या माध्यमातून तो देखील जोडला गेलाय. पहिलाच बॉल शेवटचं षटक आपण सध्या पाहतोय आणि तिथे आक्रमण. चेंडू निघून गेलाय. प्रेक्षकांच्या भेटीसाठी षटकार 6.
रोहित जो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी करण्यासाठी आलाय आणि त्याच्या पहिल्याच बॉलवर जर आपण पाहिलं तर जयदीपच्या बॅटमधून हा षटकार सजत असताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे आता जर आपण पाहिलं तर झेलची संधी मात्र मागे राहिला. क्षेत्ररक्षक तिथे जर आपण पाहिलं तर चेंडू हवेत होता, वेट करत होता, मात्र चेंडू अगदी मागच्या बाजूला निघून गेलाय. चौकार 4. या चौकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 57 या आकड्यावर. 4 बॉल अजूनही शिल्लक राहिलेत. पहिल्या बॉलला षटकार आला, दुसऱ्या बॉलला जर आपण पाहिलं तर चौकार आलाय. अशा पद्धतीची खूप चांगली फलंदाजी जयदीप अगदी वन साइड मॅच मध्ये धाबा जमा करत असताना इथे आडवा बॅटना पुन्हा एकदा फटका तर चांगला खेळलाय, निघून गेलाय, मैदानाच्या बाहेर आलाय ऑन साइडचा षटकार. जात असताना आपल्याला पाहायला मिळतात जयदीप खूप चांगल्या पद्धतीची षटकार आणि चौकारांची आतषबाजी साकारत असताना मैदानाच्या आतमधून ते जर आपण पाहिलं तर आता मात्र परतावं लागेल. जी एक झंझावाती वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत होतं तर जयदीपला इथे परतावं लागेल. परतीच्या प्रवासाला चौथ्या बॉलवर आली आहे विकेट. जयदीप आउट. चार बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. स्कोर कार्ड 63 या आकड्यावर आहे. 2 चेंडू शेवटचे शिल्लक राहिलेत. हे 2 चेंडू पडल्यानंतर नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे आणि आईगाव देवी नेहरोली आपल्याला टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. 5वा बॉल. नवीन बॅटर साहिल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिली धाव घेण्याचा प्रयत्न तो सक्सेसफुल झाला. 1 धाव आली. एका धावेने 64 धावा जोडल्या गेल्यात. आता मात्र शेवटचा बॉल. सुरुवातीला पहिल्या 2 बॉलवर 2 महत्वाच्या विकेट पडल्या गेल्यानंतर वाटलं होतं की स्कोर कार्ड कमी होईल की काय, मात्र जयदीप आला आणि जयदीपने काय अप्रतिम फलंदाजी साकारली आणि 64 धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल तिथे जर आपण पाहूया टार्गेट किती धाबांचं असेल ते ठरवणारा बॉल आहे. एक तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न झाला. दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद. एका धावेने स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर तो 65 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतो. जिंकण्याकरता 66 धावा कराव्या लागतील. तर चला नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे आणि गावदेवी नेहरोली आपल्याला टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं. जिंकण्याकरता 66 धावा करायच्या. चला लवकरात लवकर फिल्डिंग ती आपल्याला सजवायची आणि 2 बॅटर आपल्याला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. आणि पुढील धावतं वर्णन आपल्या समोर घेऊन येतील अक्षय पांडव सर. धन्यवाद.
श्री गणेश बॉबी 11 केलीचा पाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर टीम शिवछत्रपती स्पोर्ट्स गोरे या दोन टीम मध्ये ही मॅच आपण पाहताय. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला आणि या पूर्वार्धाच्या खेळात धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 65 धावा धावफलकावर आहेत. विजयाकरता 66 धावसंख्येचं लक्ष आहे. पंचांकडनं ऑफिशियल इशारा आलाय. मॅचला सुरुवात होती. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज जयदीप. इथे मात्र चांगला फटका जयदीपच्या विरोधामध्ये. बॉलला तिथे दिशा दिली. वेगानं चाललाय लॉंग लेग मधनं. बॉल सीमा रेषा फार. व्हेरी फर्स्ट बॉलवर इथे चौकार तो प्रदर्शित झालाय. 4 आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज सौरभ आणि त्याच्या साथीनं हा बॉल चांगला आहे. हा बॉल चांगला आहे. गुणवत्तापूर्ण चेंडू आहे. टप्पा खेळल्यानंतर कट झाला. बाहेरच्या बाजूने निघाला. स्ट्रायकर एंड कडनं फलंदाज गौरव तो आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव आणि सौरभ असे दोन खेळाडू ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. जयदीप गोलंदाजीच्या ट्रॅकवर. केळीचा पाडा प्रीमियर लीग मध्ये जयदीपचा परफॉर्म खूप चांगला झाला होता. मॅन ऑफ द सिरीज राहिला होता. तो जयदीप गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. इथे मात्र रडार मध्ये होता आणि त्याला फेकून दिलं ओव्हर दी मिड विकेट. दूर सीमा रेषा पार. षटकार. जयदीप जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. एक आक्रमकतेचा फटका त्याच्या विरोधामध्ये तो तिथे पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे फक्त पाहत राहील. बॉल जाईल ओव्हर दी लॉंग ऑन. सीमा रेषा पार. जयदीप जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र फिरवलेले बॉल ते खेळताना थोडेसे कठीण झालेत. जे बॉल सरळ राहिलेत त्यावर आक्रमकतेचा खेळ तो जरूर पाहायला मिळालाय. 5 बॉलचा खेळ तो समाप्ती. 41 धावफलकावर. धावसंख्या 16 आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि गौरव अगदीच विध्वंसक सुरुवात ती आपल्याला गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळते. आक्रमकतेने फटकेबाजी करताना रन्स त्या त्यानं जोडल्यात आतापर्यंत धावफलकावर. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला हुक केलंय आणि तिथे हा चौकार बुक केलाय असं म्हणायला हरकत नाही. बॉल सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 ते इथे समाप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती. एखेरीस तब्बल 20 धावा. जयदीपच्या विरोधामध्ये आक्रमण आणि फक्त आक्रमण ते आपण पाहिलं. या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसात आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहे शिवकृपा वैतरणेश्वर चषक 2026. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज साहिल ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. एक युवा उदयोन्मुख खेळाडू आहे. 10 नंबरची जर्सी
ती त्यानं परिधान केली आहे. तो सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. इथे मात्र हा बॉल अगदी योग्य तऱ्हेने खेळला. तिथे क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय आणि तद्वर एक धाव ती दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं सुरुवात होती इथे या ओव्हर क्रमांक 2ची आणि वैयक्तिक डावाची सुरुवात इथे फलंदाज सौरभ त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. कमबॅक करावा लागेल. एक चांगलं षटक ते हाताळावं लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्येची लयलूट झाली आहे. त्यामुळे ओव्हर क्रमांक 2मध्ये चांगला मारा करताना तिथे फलंदाजाला रोखण्याचं काम ते गोलंदाजाला करावं लागेल. अचूक टप्पा हा क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा असतो. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं दर्जेदार पद्धतीनं बॉलला खेळलाय. ओव्हर दी कव्हर हा दर्जेदार कव्हरच्या वरनं खेळलेला कव्हर फाड षटकार. पाटील उपस्थित होत आहेत आणि ग्रातेस ग्रामपंचायतचे ग्रामसेवक साहेब तेही इथे उपस्थित झाले. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. यावेळेस मात्र बॉलला पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं खेळलाय. रन्स त्या काही थांबत नाहीये. सातत्यानं रन्सचा ओघ तो सुरू आहे. धावसंख्या वाढते आणि 4च्या मदतीनं पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती तब्बल 31 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 चेंडू नंतर 31 धावा या दाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवकृपा वैतरणेश्वर चषक 2026 या स्पर्धेला आपण एन्जॉय करतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अमितजी पाटील जे मुख्य मंचावर सध्या विराजमान असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र फिरवलं वळवलं बॉलला. बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. प्रत्येक बॉलवर मोठा फटका हाच मनसुबा गोरेकरांनी मैदानाच्या आत दर्शवलाय. पाहायला मिळते. सज्ज होतोय पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र अगदी खोलवर टप्प्याचा बॉल. या लाईनवरची गोलंदाजी ती या मॅचमध्ये गरजेची आहे. ती लाईन थोडीशी उशिरानं आत्मसात केली आहे तिथे गोलंदाजानं. अगदी योग्य टप्प्यावर हा बॉल पडला आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या मात्र अगदीच वेगानं पुढे सरकते. 35 धावा या दाफलकावर आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू असताना इथनं पुण्याच्या एकदा बॉलला इनफिल्डच्या वरनं कव्हर्समध्ये खेळलाय. बॉल हळूहळू वळत स्वीपर कव्हर मधनं गेलाय. सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. संघाचे कर्णधार लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मी आपल्या मंचावर उपस्थित असलेले ग्रामसेवक ग्रामपंचायत गातेस साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. त्यांच्या समवेत जे पोलीस बांधव आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. अमितजी पाटील साहेब आपल्यालाही विनंती आहे की आपण या सर्वांच्या समवेत टॉस बॉक्स मध्ये यावं. नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेक केली जाईल या पुढच्या मॅचची आणि सर्व मान्यवर पाहुणे ते आपल्याला तिथे नाणेफेक कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत.
धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 40 आहे. तुम्ही कॅप्टन्स चौकार येतोय. तुम्हाला ऑन स्क्रीन तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून आमचा जो टॉस बॉक्स आहे तो पाहायला मिळतोय. तिथे टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय. तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून हे सर्व चित्र जे पाहायला मिळत आहेत. आपण साहेबांना विनंती करतो आपण मुख्य मंचावर यावं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार तो या मंचावरनं करणार आहोत. आपण मयूरजी पाटील इथे उपस्थित होत आहेत, त्यांचंही स्वागत आहे. या दरम्यान बॉल तिथे हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली आलाय, कॅच कॅरी झालाय, विकेट मिळते. आपण मुख्य मंचावर सन्मान आणि सत्कार त्याच्याकडे तिथे वळतोय. विघ्नेय भाऊसाहेब जे आपल्या समोर आहे, जे आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत गातेस सन्माननीय अमित पाटील साहेबांना विनंती करतो की आपण हा शाही सन्मान आणि शाही सत्कार या मुख्य मंचावरनं पूर्ण करावा. आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं ग्रामसेवक ग्रामपंचायत गातेस विघ्नेय भाऊसाहेब जे आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत आणि आपण ऑन स्क्रीन यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता की हा सन्मान आणि सत्कार तिथे मुख्य मंचावरनं संपन्न होतोय. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत गातेस अमित पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान तो आपण या मुख्य मंचावरनं करतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जोपर्यंत फील्ड केला एक सिंगल जी धावफलकावर जोडलेले आपल्याला पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 49. 5 चेंडूचा खेळ झालाय. मॅच जर आपण पाहिली तर सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये कब्जा करण्याचा प्रयत्न केलाय. ज्या पद्धतीनं बॅटिंग केली आहे अगदी लाजवाब खेळ तो पाहायला मिळाला. वैयक्तिक 46 ही धावसंख्या धावफलकावर लावताना बाद झाला गौरव आणि अगदी दमदार खेळ तो त्याच्या वतीनं पाहायला मिळाला. मात्र इथनं ही जागा निर्माण करता येऊ शकते कारण आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि या 12 बॉलमध्ये विजयाकरता जर पाहिलं तर अजूनही 16 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 16 धावा या विजयाकरता बनवायच्या. एक विकेट जो फलंदाज धुवाधार बॅटिंग करत होता त्याला इथे माघारी परतवलंय. यानंतर आणखी एक तगडी मॅच ती आपल्या भेटीला येणार आहे. एका बाजूनं गावदेवी नेहरोळी हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे, नवचैतन्य गांधरे आणि गावदेवी नेहरोळी या दोन टीममध्ये हा संघर्ष ही फाईट ती इथे आपण अनुभवणार आहोत. येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयाकरता 17ची गरज आहे. 49 धावफलकावर लागले, 17 बनवायचे अजूनही. बॉबी 11 केळीचा पाडा हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये सध्या क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. पूर्वार्धामध्ये अगदी चांगला खेळ त्यांच्या वतीनं झाला. विशेषतः जयदीप ज्यानं अगदी 47 धावसंख्येची एक तगडी इनिंग ती मैदानाच्या आतनं पेशकश केली. प्रत्येकाला प्रभावित करणारा खेळ तो जयदीपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता करण ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. बघूया इथे करण कशा पद्धतीने गोलंदाजी तो करताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल तिथे क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉबीनं बॉलला थांबवलं 1 रन ती धावफलकावर जोडली जाईल.
एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 50 कम्स 50 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 ते प्रगतीपथावर आहे. शिवकृपा वैतरणेश्वर चषक तालुक्याची मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रत्येकाला खेळावीशी वाटणारी ही स्पर्धा, ज्या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस, सकाळचं पहिलं सत्र आणि त्यामध्ये खेळ तो सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या मॅचमध्ये जर आपण पाहिला तर मोठा उलटफेर या स्पर्धेमध्ये झालाय. इथे फुलटॉस होता आणि त्याला फुल टोल वसूल करण्याचा इरादा आहे. बॉल सीमा रेषा पार. इट्स अ मॅक्सिमम षटकार. त्याच्या निमित्तानं पिण्याची पाण्याची व्यवस्था जर आपण पाहिली तर संदीपजी मोकाशी त्यांच्या माध्यमातून पाण्याचे जार ते आपल्याला उपलब्ध करून दिलेत, त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. आणि वैभवजी जोगमार्गे ज्यांनी आपल्याला पाण्याच्या बॉटल्स त्या उपलब्ध करून दिल्यात, त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. माउंटन वॉटर ज्यांच्या माध्यमातून ज्या बॉटल्स आहेत त्या आपल्याला उपलब्ध करून दिल्यात, वैभवजी जोगमार्गे आपलाही धन्यवाद. तिथे नो करता रिव्ह्यू घेतलाय. सध्या धावफलकावर सध्याची स्थिती, धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 56 आहे. मात्र हा नो आहे की नाही ते चेक केलं जाईल आणि त्यानंतर पुढे किती रन्स असतील त्या तुम्हाला जिथे दर्शवल्या जातील. एक भव्य दिव्य स्पर्धा. इट्स अ फेअर बॉल. एक चांगला चेंडू आहे. पंचाच्या दृष्टीने तिथे इशारा आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज करण तो पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतो. एक फुलटॉस तो त्याच्या वतीनं तिथे हाताळला गेला. या वेळचा बॉल, वा काय चेंडू होता. गुडलेन स्पॉटवरनं जी उसळी घेतली होती ना ती अगदी लाजवाब आहे. तेच बॉबी समजवतोय. तुमच्यामध्ये जी गुणवत्ता आहे ना ती दाखवा. ही मोठी स्पर्धा आहे. इथे तुम्हाला खूप सारे लोक पाहत आहेत. इथे तुम्ही तुमचं सर्वोत्तम देणं गरजेचं आहे. तुम्हाला जे चांगलं येतं ना ते चांगलं करण्याचा प्रयत्न तो या मैदानाच्या आतनं करावा लागेल. करण जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, यावेळेस मात्र अगदी मिसिंग यॉर्कर होता. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. एकच्या मदतीनं धावफलकावर वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 57 4 चेंडूचा खेळ झालाय. विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर इथनं 9 धावसंख्येची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत 8. दोन चांगले बॉल जर यानंतरचे आले तर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जाईल आणि तिथे एक चांगला सामना तो प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा कव्हरमध्ये दर्जेदार पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत थांबवला तिथे एक रन जी धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 58 58 5 चेंडूचा खेळ झाला. येणारे 7 बॉल विजयाकरता 8 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल 8. मॅच रंगतदार आहेत. दर्जेदार सामने. मगाशी मी त्याचा उल्लेख केला की आजच्या दिवसात सकाळच्या पहिल्या मॅचमध्ये एक मोठा उलटफेर तो आपल्याला पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला वाडा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अग्रगण्य ठिकाणी असलेला पिंपळास संघ ज्यांना पराभवाची चव चाखावी लागली आणि उमर 11 वडवली कॅम्प ज्यांनी मला वाटतं दुसऱ्यांदा या सीझनमध्ये पिंपळास संघाला परास्त केलंय, दुसऱ्यांदा पराभूत केलंय. वसुरी होती मला वाटतं. गुड्डू 11 वसुरी संघ होता. माफ करा तिथे थोडंसं स्कोरबुक चेंज झालंय त्यामुळे गुड्डू 11 वसुरी संघानं तो पराक्रम केलाय. एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. येणारे शेवटचे 6 बॉल ते शिल्लक आहेत आणि या 6 बॉलमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर विजयाची जी गरज आहे ती 8 धावसंख्येची मॅच आहे. इथे आपल्या चांगल्या खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्तानं संधी देत आहेत आणि चांगला खेळ त्यांच्या कर्वे करून घेत आहेत. बॉबी तारीफ करावी लागेल कारण रितेश सुद्धा एक गोलंदाज आहेत. मात्र आपल्या नवीन खेळाडूंना घेऊन आले तर त्यांना या चांगल्या स्पर्धेत संधी देणं गरजेचं आहे आणि ती संधी दिली आहे. त्याबद्दल रितेशचंही अभिनंदन असेल कारण चांगली टीम जर तुम्हाला बनवायची आहे ना तर तुमच्या नवीन खेळाडूंना मोठ्या स्पर्धांमध्ये संधी देणं गरजेचं आहे
आणि आज ते देतोय. विजय पराजय जो पुढचा भाग झाला, एक चांगला संघ बनवण्याकरता खेळाडूंना परिपक्व करणं ते सर्वात आधी महत्वाचं. विकेट किपर इथे खूप मोठी चुकी करतोय. हा बॉल बहुधा डॉटच होता. तिथे विकेट किपरच्या चुकीमुळे एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 59 या आकड्यावर. सिंगल डबल्स त्याला आता महत्त्व दिलं जाते आणि क्रिकेटच्या खेळात त्या सिंगल डबल्सला महत्त्व देणं ते अत्यावश्यक आहे. ही लाईफलाईन आहे या खेळाची. श्वासाचं काम करते, तुमच्यावरचं प्रेशर रिलीज करते आणि मॅच सिंगल डबल्सनं जिंकता येऊ शकते अशी ही मॅच आहे. अमित चांगला बॉल आहे, आतमध्ये खेचतोय, टप्पा खाल्यानंतर चेंडूमध्ये फिरत आणतोय. ऑफस्टम्पच्या बाहेर डिलिव्हर करताना बॉलला आत खेचलं, हलकासा काटा बदलला चेंडूनं आणि तदनंतर विकेट किपर जाण्यामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अमितकडनं, स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करता आलाय आणि इथे चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय, मॅच मध्ये जागा निर्माण करतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉल चांगला आहे, इथे डॉट आलाय. आता मॅच बनली आहे. इथनं बॉल शिल्लक आहे 3 आणि या 3 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 7. मॅच रंगतदार स्थितीमध्ये. हा क्रिकेटचा खेळ आहे ज्यामध्ये वेळ बदलते आणि ती वेळ बदलवण्याची कुवत आणि धमक ती तुमच्या अंगात असली पाहिजे. अमित म्हणतोय ही मॅच अजूनही संपलेली नाहीये, कारण मी अजूनही हार मानलेली नाहीये. मला लढायचंय, झगडायचंय आणि ते लढत असताना पाहायला मिळतोय अमित गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. यावेळेस मात्र हा बॉल तिथे उडवलाय उंच हवेतनं आणि फेकून दिलाय सीमा रेषा पार. दमदार क्वालिटी स्ट्रोक तो मैदानातनं पेशकश केलाय. षटकार, स्कोर लेवल, येणारे 2 बॉल विजया करता एका धावसंख्येची गरज. त्यावेळेस मात्र चांगला बॉल, तिथे डायरेक्ट हिट जर लागली असती तर ही मॅच बनली असती. मात्र तिथे डायरेक्ट हिट लागली नाही आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 1 रन ती तिथे कंप्लीट झाली. एकेरीच्या मदतीने इथे विजयी होती टीम छत्रपती स्पोर्ट्स गोरे संघ. छत्रपती स्पोर्ट्स गोरे या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट गौरव, ज्यानं अगदीच विध्वंसक खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवला, तो गौरव ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. केळीचा पाडा संघाचा संघ नाही, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर इथे मॅन ऑफ द मॅच गौरव याला हे मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊन त्याचा सन्मान आपण मुख्य मंचावरनं करणार आहोत. आणि जशी नवा सामना त्या नव्या सामन्याचा खेळ तो इथे सुरू होईल आणि या नव्या सामन्याचा खेळ